पुण्यामध्ये गणेशोत्सवात पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यासाठी अनेक उपक्रम केले जातात। पुण्यातही पुनरावर्तन संस्थेमार्फत विसर्जन केलेल्या शाडूच्या मातीचं संकलन केलं जातं। ही माती पुन्हा मूर्तिकारांना मोफत उपलब्ध करून दिली जाते। अनेक पुणेकर घरगुती गणपतीचं विसर्जन झालं की शाडूची माती या संस्थेला आणून देतात। विविध सोसायटी आणि एनजीओ मार्फत पुण्यामध्ये जवळपास 100 ठिकाणी ही संस्था काम करते। गणेशोत्सवादरम्यान पुण्यात वेगवेगळ्या प्रकारच्या पर्यावरणपूरक उपक्रम राबवले जातात। त्यात महत्त्वाचं म्हणजे शाडूच्या मातीचा जो उपक्रम आहे त्याचं रिसायकल करणं, याचा जो उपक्रम आहे तो आता चर्चेचा विषय ठरला आहे। ही जी दिसतेय तुम्हाला ती सगळी शाडू माती आहे, ज्या गणपतींचं विसर्जन झालं आहे ती माती कलेक्ट करण्याचं काम पुनरावर्तन ही संस्था करते आहे आणि त्यांच्यासोबत अनेक एनजीओज देखील जुळल्या गेले आहेत। या मातीचा पुनर्वापर करण्यात यावा आणि पुढच्या वर्षी देखील शाडूचीच माती आपण सगळ्यांनी वापरावी, प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती वापरू नये या असं आवाहन करत ही सगळी टीम एकत्र आली आहे आणि ती पुनर्वापर, पुनर्संचयन आणि पुनर्निर्माण करत शाडूची माती आता पुण्यातल्या 100 ब्रांचेसकडनं कलेक्ट करते। माझ्यासोबत या उपक्रमाच्या ज्या हे सगळ्या उपक्रम बघतात त्या आहेत। काय नेमका उपक्रम आहे तुमचा? सो पुनरावर्तन म्हणजे आपण शाडू मातीचं तुम्ही म्हणाल्याप्रमाणे शाडू मातीचं संकलन करतो विसर्जन झाल्यानंतर। हे दोन प्रकारे केले जाते। एक तर घरगुती जे विसर्जन होतंय त्याचं जसं आज तुम्ही बघितलं ते कलेक्शन होतंय आणि तसंच आपण पीएमसीची पण मान्यता आणि ते आमच्याबरोबर पार्टनर असल्यामुळे त्यांच्या 50 हौदातनं पण आपण मातीचा गाळ कलेक्ट करतोय। आणि ह्याचं कारण हे आहे की शाडू माती आपण जरी म्हणत असलो तरी ते ऍक्च्युली क्ले आहे, मिनरल आहे आणि तो ऍक्च्युली रियूज होऊ शकतो, त्याचा पुनर्वापर होऊ शकतो। पण मिसिंग लिंक जी होती ती आपण जोडायला बघतोय, जी आपण मूर्तिकारांना ही माती आता आम्ही महाराष्ट्रातनं ऑलमोस्ट 100 मूर्तिकारांबरोबर पण जोडलोय आणि आपण ही माती त्यांना परत मोफत देतोय पुनर्वापरसाठी आणि ती मागच्या 4 वर्ष पुण्यामध्ये खूप सक्सेसफुलरित्या चालू आहे। पुण्यातल्या हौदांमधनं जे पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी हौद ठेवले आहेत गणेश विसर्जनासाठी, तिथनं पण ही माती कलेक्ट करण्यात येणार आहे। तिथनं ही माती कशी कलेक्ट करण्यात येईल आणि 3 मूर्तिकारांपर्यंत कशी पोहोचणार आहे? तर आपण पूर्ण पुण्यामध्ये 60 सेंटर रजिस्टर केलेले आहेत। सो लोकसहभागातनं आपण हे 60 सेंटर रजिस्टर करून घेतलेत आणि 15 आणि 22 सप्टेंबरला हे रन होणार आहेत। तर त्या दिवशी लोक त्या वॉर्डमध्ये कारण पुनरावर्तनच्या वेबसाईटला जाऊन तुम्ही कुठे सेंटर आहेत हे बघू शकता असं लोकांना सांगितलं गेलेलं आहे। सो तिथे ते सेंटर दिसत आहेत, त्याचं लोकेशन आहे, तिथे जाऊन लोक चेक करून नंतर जवळचा जो काही वॉर्ड असेल तिथलं जे सेंटर जवळ असेल तिथे नेऊन ते माती घरगुती जे विसर्जन केलेलं आहे ते नेऊन देत आहेत। आणि ही माती पुढे मग तशीच, कारण ती स्वच्छ घरात विसर्जन केल्यामुळे ते व्यवस्थित असते, मिक्स काही नसतं त्याच्यामध्ये, निर्माल्य सुद्धा काढून ठेवलं जातं। त्याचा व्हिडिओ आणि त्याची सगळी माहिती वेबसाईटला दिलेली आहे ऑलरेडी आणि ती माती आम्ही एका कापडात बांधून लोक आणून त्या सेंटरला देऊ शकतात अशी माहिती आम्ही सगळ्या सेंटरला आणि लोकांना पण दिलेली आहे। तर महापालिका पण याच्यात इन्व्हॉल्व आहे आणि काही एनजीओज आहेत। किती जणांची साधारण तुमची टीम आहे? आमच्याकडे पूर्ण इकोविजन फाउंडेशन म्हणून आम्ही साधारण यामध्ये 25-30 जण आत्ता कार्यकर्ते आहेत। त्यातली दक्षता बरोबर याच्याकडे संपूर्ण विषय आहे आणि आमचं जिथे गोडाऊन आहे की जिथे आज आम्ही हे सगळं गोळा करणार आहोत तिथे जवळजवळ 15-20 जणांची टीम आहे। त्यामुळे असं जवळजवळ 25-30 जण मिळून आम्ही हा सगळा उपक्रम करतोय। इको एक्झिस्ट आणि पूर्ण इकोविजन फाउंडेशन गेली 4-5 वर्ष एकत्र काम करतोय। पुणे आणि पिंपरी चिंचवड मधली केंद्र तयार करणं, त्यासाठी सगळ्या लोकांचा सहभाग त्याच्यामध्ये घेणं, याचं काम प्रामुख्यानं पूर्ण इकोविजन करते आणि पर्यावरण विषयात गेली 12-15 वर्ष आम्ही असं वेगळ्या पद्धतीनं काम करतोय। ही माती पुण्यातल्या अनेक भागांमधनं कलेक्ट केली जाते। हे सगळे आणून इथे उत्साहानं देत आहेत कारण आपला बाप्पा हा जीवाभावाचा असतो, आस्थेचा विषय असतो। माझ्यासोबत काही नागरिक देखील आहेत, त्यांनी त्यांच्या घरच्या बाप्पांचं विसर्जन झाल्यानंतर ते इथे आले आहेत। काय नेमकं तुमच्या घरच्या बाप्पाचं पुढच्या वर्षी पण त्याच मातीचा वापर होणार आहे, काय वाटतं? छान वाटतंय कारण परत त्याचा शाडूच्या मातीचा पुनर्वापर केला जातो, हे खूप चांगलं आहे। पीओपी पेक्षा शाडूच्या मूर्त्या घेऊनही जास्तीत जास्त प्रमाणात लोकांनी त्या शाडूच्या मूर्तीचं म्हणजे मूर्तीच घेतल्या पाहिजेत असं वाटतं, कारण त्याचा पुनर्वापर होतोय, त्याचं परत ते गणपती बाप्पा आपल्याकडे येतील हे चांगली भावना एक आहे अशी देवाबद्दल। पर्यावरणासाठी वेगवेगळे उपक्रम केले जातात, मात्र यावर्षी नाही, गेले 4 वर्ष झाले हा उपक्रम सुरू आहे। तुम्ही 4 वर्ष येत आहे? हो, आमच्या सोसायटीमध्ये हे आम्ही 2 वर्षापासून करतो आहोत।
इंडिव्हिज्युअली सगळे देत होते आधी 4 वर्षापासून. मग सोसायटीमध्ये आम्ही 2 वर्षापासून हा उपक्रम राबवतोय आणि रिस्पॉन्स अतिशय उत्तम मिळतोय. पण आज आणि पुढच्या रविवारी पण कलेक्शन होईल आणि अतिशय उत्तम वाटतंय की हे रिसायकल होतं आहे. पण नाहीतर सगळं टाकून दिलं जातं, त्याच्यापेक्षाही खूप चांगलं आहे. पुनरावर्तनची टीम आम्हाला खूप सपोर्ट करते आहे, त्याचा फायदा होतोय आम्हाला. अर्थात बघितलं तर बाप्पा हा आस्थेचा विषय आहे आणि त्यासोबतच पुण्यातल्या विविध सोसायट्यांमध्ये मधनं ही अशी माती कलेक्ट केली जाते, मातीचं संचलन केलं जात आहे आणि त्यासोबतच ही माती मूर्तिकारांपर्यंत पोहोचवली जाते, जेणेकरून ही माती आणि पर्यावरण सुरक्षित राहावं. कॅमेरामन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.